नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सचिन फॉर या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही ऑनलाईन कशाप्रकारे अप्लाय करायची. बघा, या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे. वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला आपला RTO ऑफिस निवडायचं आहे. जसं की आमचं MS-20 असल्या MS-20 सिलेक्ट करतो आहे. MS-20 सिलेक्ट केल्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारे एक वेबसाईटचा इंटरफेस आपल्याला दिसेल. बघा, इथं रेड कलरमध्ये दिलेले आहे. ज्या गाड्या 1/4/2019 पूर्वीच्या आहेत, या सर्व गाड्यांना या HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलेले आहे. तर बघा, आपण या नंबर प्लेटसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकतो आपण इथे पाहणार आहे. चला सुरू करूया. बघा, अप्लाय HSRP. बघा, अशा प्रकारे नवीन इंटरफेस येईल, ज्यामध्ये आपल्याला टाकायचं आपल्या गाडीचा नंबर, रजिस्ट्रेशन नंबर इथे टाकायचा आहे. पुढे बघा, आपल्या चेसिसमध्ये जे शेवटचे 5 न्यूमरिक नंबर्स आहेत ते आपल्याला टाकायचे. सेम तसंच इंजिनचे शेवटचे जे 5 अंक आहेत ते आपल्याला इथे टाकायचे आणि आपला मोबाईल नंबर टाकून व्हॅलिड या बटनावर क्लिक करायचं. जसं आपण व्हॅलिड केल्यानंतर आपल्या गाडीचे जे काही डिटेल्स येतील, जसं की आपली गाडी रजिस्ट्रेशन नंबर, आपली गाडी व्हेकल प्रायव्हेट आहे का नाही, तर ते कोणत्या फिलर चालते, डिझेल, पेट्रोल. त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट, म्हणजे तुमची गाडी कोणत्या दिवशी RTOला रजिस्टर झाली होती. जशी की माझी जी गाडी आहे ती 28 जानेवारी 2009ला रजिस्टर झालेली आहे. बघा, आता इथं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे व्हेकल क्लास. बघा, सर्वात जास्त लोक इथे चूक करतात बघा मित्रांनो, 2 व्हीलर मोटरसायकल आणि 2 व्हीलर स्कूटर. बघा, 2 व्हीलर मोटरसायकल म्हणजे आपली बाईक आणि 2 व्हीलर स्कूटर म्हणजे आपली स्कूटी. बरेचसे लोक इथे स्कूटरवर क्लिक करतात आणि त्यांची नंबर प्लेट चुकीची येते आणि नंतर त्यांना येणाऱ्या परेशानीला सामोरं जावं लागतं. तर आपल्याकडे पॅशनप्रो गाडी असल्या कारणाने आपण 2 व्हीलर मोटरसायकल यावर क्लिक करणार आहोत. बघा, आणि इथे आपल्याला आपल्या गाडीचा मॉडेल नंबरही टाकायचा. जसं की माझ्याकडे पॅशन प्रो असल्या कारणाने मी पॅशन प्रो टाकतोय आणि नेक्स्टवर क्लिक करतो. बघा, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येईल. इथे व्ह्यू डिटेल्सवर गेल्यानंतर तुम्ही जे डिटेल्स टाकलेले आहेत, जसं की तुमच्या गाडीचा नंबर, चेसिस नंबरचे 5 न्यूमरिकल अंक, इंजिन नंबरचे 5 न्यूमरिकल अंक, तुमची गाडी फ्युएल म्हणजे पेट्रोलवर चालते आणि गाडी टाईप प्रायव्हेट ही इथे आपल्याला दिसेल. हे क्लोज करून जसं आपण पुढे जाऊ तसं आपल्याला पाहायला भेटेल की आपल्या RC बुकवर जे ओनर रजिस्ट्रेशन म्हणजे कुणाच्या नावावर गाडी आहे ते आपल्या इथे टाकायचं आहे. बघा, टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा मेल टाकायचा असेल तोही आपण इथे टाकू शकता. जसं नेक्स्ट करशाल तर बघा, ट्रीटमेंट टाईपमध्ये तुम्ही टाकलेले डिटेल्स करायचे असेल आणि ट्रीटमेंट टाईप आपल्याला चूज करायचं म्हणून आपण त्यावर क्लिक करू. बघा, ट्रीटमेंट सिटी इथे विचारलं जाईल आपल्याला आणि ते तुम्ही कुणाकडनं बसवणार आहे हे विचारलं जाईल. बघा, आमची छत्रपती संभाजीनगर असल्या कारणाने मी ती करतोय आणि डीलरकडनं आम्ही बसून घेणार आहोत, त्यामुळे डीलरची मी करतोय. बघा, जसे आपण या 2 गोष्टी टाकू, आपल्याला इथे 2 व्हीलर असल्या कारणाने 531.00 एवढे पैसे ही ट्रीटमेंट म्हणजे नंबर प्लेट बसवण्यासाठी लागणार आहे. बघा, पुढे गेल्यानंतर आपल्याला सेम डिटेल्स परत दाखवल्या जातील आणि 531 फी वगैरे असणार आहे. चला नेक्स्ट करूया. नेक्स्ट केल्यानंतर ही जे फिटमेंट अपॉइंटमेंट म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवशी तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवायची ही आपण मित्रांनो घ्यावं लागते. त्याशिवाय असं डायरेक्टली नंबर प्लेट तुम्हाला भेटत नाही. तुम्ही इथून ऑर्डर दिल्यानंतर काही जी तुम्ही अपॉइंटमेंट डेट दिलेली आहे तो पण तुमच्या गाडीची नंबर प्लेट येऊन त्या सेंटरवर येऊन मिळते. ते सेंटरवर त्या दिवशी तुम्हाला ती बसून देतात. तर चला आपण ती अपॉइंटमेंट घेऊया. बघा, अपॉइंटमेंटसाठी सिटी निवडलेली आहेच आपण अगोदर. तर महिना निवडूया. ऑगस्ट हा महिना असल्यामुळे सप्टेंबर महिना आम्ही निवडले आहे. आणि आमच्याकडे असलेले फिटमेंट सेंटर्सची लिस्ट इथं आलेली आहे. त्यापैकी आम्ही एक निवडली आहे. बघा, निवडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे कॅलेंडर शो होईल, ज्यामध्ये रेड म्हणजे हे डेट्स अवेलेबल नाही आहे, ग्रीन म्हणजे या डेट्स अवेलेबल आहे. साईडला ते तुमचं फिटमेंट सेंटर कुठे आहे याचा गुगल मॅपवर एक्झॅक्ट लोकेशनही दाखवलं जाईल. बघा, आपण 17 तारीख अवेलेबल असल्याने जवळची आम्ही 17 तारीखवर क्लिक करतो. बघा, जसं 17 तारीख आपण निवडू, आपल्याला टाईम विचारला जाईल. स्लॉट दिलेले आहेत 11 ते 12, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. तुम्हाला जो बी सुटेबल टाईम असेल तो तुम्ही डेट आणि टाईम घेऊ शकता. आम्हाला सुटेबल 11-12 असल्यामुळे आम्ही ते करतो. जसा आपण अपॉइंटमेंट फिक्स करू. बघा, इथे स्लॉट सिलेक्टेड येते. 17/9/2025 हा स्लॉट आम्हाला देण्यात आलेला आहे सकाळच. चला कन्फर्म करूया. कन्फर्म केल्यानंतर विचारत आहे की तुम्ही स्वतः गाडीचे रजिस्टर होणार आहात का, आणि वर आधी जी माहिती दिलेली ती खरोखर आणि परिपूर्ण आहे. नंतर ही नंबर प्लेट बनल्याच्या नंतर जर चुकीची आली त्याला तुम्ही सर्वस्व जबाबदार असाल असे ते म्हटलं आहे. त्याला कन्फर्म करूया. कन्फर्म केलं तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो आपल्या इथे टाकून व्हेरीफाय करायची. व्हेरीफाय केल्यावर बघा, इथे दिलेलं आहे की प्रोडक्ट अमाऊंट म्हणजे तुमची जी नंबर प्लेट आहे तिच्यासाठी ₹450 लागत आहे आणि GST हा ₹81 आकारला जातो. दोन्ही मिळून होत आहे ₹331. बघा, साईडला दिला आहे. जर तुम्ही UPI पेमेंट करताय ते 0.03% चार्ज लागेल.
रुपये डेबिट कार्डनी करताय तर काही पैसे नाही लागणार. क्रेडिट कार्डनी करताय तर 2% सॉरी 2% नी लागेल. डेबिट कार्डनी करताय तर 2% नी लागतील आणि नेट बँकिंग करताय तरी 2% नी तुम्हाला चार्ज लागेल. तर बघा तुमच्यासाठी जे योग्य आहे त्याने तुम्ही पेमेंट करू शकता. बघा मित्रांनो, जर आपल्याकडे टू व्हीलर असेल तर आपल्याला ₹531, थ्री व्हीलर असेल तर ₹590. आता तुमच्याकडे फोर व्हीलर असेल तर ₹879 तुम्हाला खर्च लागणार आहे. तुम्ही यामध्ये व्हिडिओ पुश करून प्रत्येक डिटेल्स पाहू शकता. बघा पेमेंटचे जर ऑप्शन्स पाहिले तर आपल्याला सर्व प्रकारचे पेमेंट ऑप्शन जर पाहायला भेटतं, जसं क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट, UPI, गुगल पे, फोनपे जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तुम्ही त्याने पेमेंट करू शकता. बघा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची पेमेंट रिसिप्ट, पेमेंट अपॉइंटमेंट्स भेटेल, ज्यामध्ये बघा तुमची डेट, सिटी या सगळ्या गोष्टी इथे असतील. बघा नेमकी SSRP नंबर प्लेट नेमकी आहे काय? बघा याच्यामध्ये दिलेलं आहे की तुमचा अशोक चक्र असलेला एक सिम्बॉल असलेली ते स्टिकर भेटेल, जे चमकतं. तिथे कंट्री जी की इंडिया आहे आपली ती इथे भेटेल. त्यानंतर न्यू लेजर इच सिरियल नंबर आहे तो इथे आपल्याला भेटेल. त्यानंतर ही कोणत्या स्टेटची आहे, महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली हे इथे असते. हे तुम्हालाही माहिती कोणत्या जिल्ह्याचा कोड आहे, जसं काय MS-20 हे छत्रपती संभाजीनगरचं आहे ते इथे राहतात. त्यानंतर काही नंबर्स आणि अल्फान्यूमरिक इथे राहते. तर ही नंबर प्लेट आहे बघा, यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे. बघा मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीबद्दल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.